सह्याद्री देवराई फाउंडेशन ही महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी काम करते. तर प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्यातले सीड्स, बिया कशा गोळा होतील आणि त्या एकत्र येऊन जास्तीत जास्त रोपं कशी तयार होतील आणि दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजाती परत लाखोनी परत कशा येतील आणि आपण परत समृद्ध कसं होऊ याच्या दृष्टीनं बिया गोळा करतोय आणि जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे देवराई वाढाव्यात यासाठी प्रयत्न करतोय. एक लक्षात आलं की आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट या प्रजाती जास्त कधी गोळा करत नाही. ते कागदोपत्री जास्त काम करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला 10 ते 15 प्रकारच्या प्रजाती मिळतात. आपल्याला 100-200 करून प्रजाती करायचे असतील तर आपणच काम करायला पाहिजे. तर तुम्ही जास्तीत जास्त सीड गोळा करा आणि ते आपण देऊया. इकडे विकास नर्सरी आणि यांची सीमा नर्सरी ह्या 2 नर्सरीचे लोक आहेत ते आपल्याला भेटले आणि लाखो किती बिया द्याल तेवढी ते रोपं करून द्यायला तयार आहेत. आपल्याला घरपोच द्यायला तयार आहेत, आपल्याला मोठी करून द्यायला तयार आहेत. तर असंही ते त्यांचं आहे. तर हे एक नवीन सरकारच उभं राहत आहे जणू काही. अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर त्यासाठी जास्तीत जास्त आता कोकणात आलोय शूटिंगला म्हणून कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यातले म्हणजे आता हा महिना पूर्ण आहे. त्याच्यात तुम्हाला नंबर घेऊन ठेवा. प्रसाद आहे, मेघालय आहे, इथल्या संस्थेतली जी लोक आहेत, दर्शन सगळ्यांनी मिळून तुम्ही ठरवा की ह्या एकत्र बिया गोळा केल्या तर इथं येईल, ह्यांचा टेम्पो घेऊन जाईल आणि ते सगळं होईल. म्हणजे बिया अशाच पडणार आहेत ना, त्या अशाच वयाला जाणार आहेत ना. तर त्याच्यावरती नेमकी प्रक्रिया करून त्यांचं बाळंतपण नीट होऊन त्यांची ती मुलं जपली जातील असं ते त्यांच्याकडे प्रसूतिगृह आहे. झाडांची प्रसूतिगृह अशी म्हणायला हरकत नाही. पण झाडं वाढवूया, नाही का? पण माणसं झाडाला मारतात आणि झाडं माणसांना मारत नाहीत. त्यामुळे प्रमाण बॅलन्सच होत नाही. हे जर प्रमाण बॅलन्स करायचं असेल आपल्याला तर आपल्याला झाडं वाढवली पाहिजे. झाडांचंच प्रमाण वाढूया म्हणजे माणसांचं प्रमाण कमी दिसेल. हा.